न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ श्रद्धा तिवारी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज दक्षिण पीठ नानसधाम महाराष्ट्र समस्या मार्गदर्शन व दर्शन दिनांक 17 और 18 भरपूर खास्ता खाल्लेले असतील ना, भरपूर मेहनत घेतली असेल, हे सगळ्या संघटना घेऊन फिरतो आम्ही। वेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात, पण मी कधी डगमगत नाही, डळमळत नाही, कणखरपणे उभा असतो, म्हणून सगळे जे माझ्या बरोबर उभे आहेत। त्यामुळे माझ्याकडे काही जादूटोणा नाही आहे, मी विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगतो। म्हणून मी तुम्हाला एक माझा महामंत्र देईन, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, बुद्धी तुमची अध्यात्मवादी ठेवा आणि मन वास्तववादी ठेवा। अशा प्रकारे त्रिसूत्रीने जगा, म्हणजे विज्ञानवादी विचाराचं राहायचं, परंतु मनाला अध्यात्मवादी पण ठेवायचं, कारण विज्ञानाला जिथे उत्तर सापडत नाही तिथून अध्यात्म सुरू होतं। अध्यात्म एक महान शास्त्र आहे जे आपल्या आत्म्याशी संबंधित आहे। विज्ञानाला आत्मा सापडलेलाच नाही आहे, विज्ञानाला आत्मा सापडलेला नाही, म्हणून विज्ञान त्याच्यावर काय बोलत नाही। पण आत्मा आहे, तर डॉक्टरला विचार, जो सायन्सचा मास्टर असतो आणि त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये विचारलं, ह्या पेशंटचं काय, ह्या पेशंटचं काय होणार, इकडे कशाला दाखवतो, त्याचा कोण आजोबा बसलाय, कोण बसला इकडे, हे वरती हात का दाखवतो, तर तो सांगतो काय माहिती, त्यालाच माहिती, म्हणजे तो कुठेतरी आहे हे अप्रत्यक्ष तो मानतो। आणि आमचा अध्यात्म ठाकूर सांगतो तो आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे, तत्वमसी म्हणजे तुम्हीच ते आहात, ज्ञानानं समजून घ्या, म्हणून ते प्रज्ञान ब्रह्म। तेव्हा आपला तर तो विषय नाहीये, कारण ह्याच्यासाठी काही तुम्ही आलेले नाही आहात, तुम्ही आलेले आहात चॉकलेट मिळणार का, म्हणजे काय समस्या सुटतील का, घाबरू नका, माझ्यावर सोडून त्यांनी सोडत नाही। काही जणांना शंका आहे, यांना कसं काय कळणार, मला काय कळतं, उद्या पण आहे की म्हणून सांगतात, मला काय कळतं ह्याचा अनुभव घेऊन आज घरी गेल्यानंतर बघा, मनातल्या मनात मला सांगा, तुमचं नाव गाव मी इथे काय विचारणारच नाहीये, कुठे राहतात तेही माहिती नाही, ते कुठेतरी एक नरेंद्रनगर मी वाचलं, तिथे कोण कोण भक्त राहतात तेही माहिती आहे, नागपूर केवढं मोठं आहे ही माहिती नाही मला। मनातल्या मनात सांगून बघा, स्वामी अमुक अमुक वाजता उठवा, नाही उठवलं तर तुम्ही सांगाल ते माहिती, बापरे खरंच उठवतील, ह्याच्यात जादू काही नाही आहे, कारण मी संपूर्ण चराचरामध्ये आहे। आता कसा चराचरात आहे, आता आश्चर्य वाटतंय तुम्हाला, तुम्ही ज्यावेळी ते माझ्या शाळेत याल, ऐकाल, समजेल, त्यावेळी तुम्हाला कळेल सगळीकडे देव आहे, अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहिजे। हा अणु रेणू हा विज्ञानाचा विषय, आता विज्ञानाकडे पण जायचं नाही, अध्यात्माकडे पण जायचं नाही, चॉकलेटवर बोला स्वामी, भरपूर वाजले कालपासून आहे, म्हणून काळजी करू नका, तुमची अडचण कुठली असू दे, कसली असू दे, मी सोडवणार। त्यासाठी पैसे किती लागतील, 0, माझं वजन नाही, माझा ओळख नाही आहे, इथं ओळखी बिळकीची काहीच गरज नसते, फक्त 10 मिनिटं वेळ काढायचा आणि आमच्या स्वरूप श्रुतीने जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, इथून केली पाहिजे। इथून जर केली तर फक्त 8च दिवस करून बघा, 9व्या दिवशी जर अनुभव आला नाही तर सोडून द्यायची, आणि अनुभव आला तर नेहमी केली पाहिजे। ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल तर पुण्याचा विचारच करू नका, काळजी करण्याची गरजच नाही, पण किती वेळ केलं पाहिजे, देवाची याद्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी। देवाच्या दरवाजात एक क्षण जरी उभे राहिला तर देवाचा दरवाजा कुठे आहे, देवाचा दरवाजा कुठे आहे, आपल्या अंतःकरणात आहे, आपलं अंतःकरण आहे ना, तिथे तो देव राहतो, त्याच्या दरवाजात उभे राहा, म्हणजे काय, त्याच्या समोर उभे राहा, स्वतःला विसरून त्याच्या समोर ज्यावेळी उभे राहाल त्यावेळी एकाग्रता होईल। त्या एकाग्रतेने ज्यावेळी तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा ते माझ्यापर्यंत पोहोचणार। मला राम म्हणा, मला कृष्ण म्हणा, मला हरी म्हणा, मला मुकुंद म्हणा, मला
शिव म्हणा, मला लक्ष्मी म्हणा, मला पार्वती म्हणा, मला गणपती म्हणा, काही म्हणा, मी तोच आहे. तिकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे. पण आज ऐकण्याची मनस्थिती तुमची नाही आहे, म्हणून त्याच्यात जास्त बोलूया नको. आज एवढंच सांगेन, तुमची अडचण कुठलीही असू दे सुटणार. फक्त त्या मोबदल्यात 2 गोष्टी इथे द्याव्या लागतील. ती देण्याची तयारी असेल तर प्रश्न विचारा, नाहीतर विचारू नका. त्यातली पहिली गोष्ट 10 मिनिटं वेळ काढायचा आणि भक्ती करायची. काय करायची त्यांनी सांगितलेली आहे. आता स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंता झाली, ही 2च पथ्य पाळायची. ही 2 पथ्य पाळले. जगाच्या पाठीवर कुठेही असा, अमेरिकेत असा, भारतात नको, अमेरिकेत असा, तिथून तुमची अडचण मला सांगा, सुटली नाही तर मला विचारा. हे काहीच नाही. शेजाऱ्याची अडचण द्या. तुमचं माझ्या बँकेमध्ये अकाउंट आहे, त्याच्यात डिपॉझिट असेल, चेक कुणाला दिला मी विचारत नाही. एवढाच फक्त डिपॉझिट आहे, चेक विड्रॉल होईल एवढ्या प्रकारचं डिपॉझिट आहे कुठून दे. अनुभव होऊन बघा. एखाद्याला साप चावला, म्हणजे एखाद्याला विंचू चावला, तर नुसतं बोट सापाचं कारण सांगितलं लोक खरंच थांबवून ठेवतील घरी आणि मरून जाईल पेशंट. एखाद्याला विंचू चावला, नुसतं बोट लावा आणि अनुभव होऊन बघा काय होतं. तेव्हा निश्चिंत राहा. मी तुम्हाला बिलकुल अंधश्रद्धांकडे घेऊन जाणार नाही. अध्यात्मामध्ये विज्ञान आहे, ते कसं विज्ञान आहे हळूहळू सांगेल. कारण ते सांगायला लागलं तर भरपूर वेळ जाईल आणि विषयांतर तुम्ही कंटाळा. आलोय मी कशासाठी, माझं भोंगडा अडकलं, त्याच्यावर काय बोलतच नाही. मी खुश राहील आणि काय होईल, तुम्ही कंटाळलेले असाल. म्हणून आता त्याच्यावर भाष्य नको करूया, भरपूरच वेळ झालेला आहे. ते आता समस्या निवारणासाठी उठवतोय. इथे या आणि इथे पहिली कसोटी या. इथल्या इथे एखाद्याचं पोट दुखतंय, पोट कुठे दुखतंय दाखवायचं नाही, सांगायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं पोट दुखतंय, कुठे दुखतंय, कधी दुखतंय, कसं दुखतंय, किती दिवस दुखतंय मी सांगणार. एखाद्याला मूल नाही आहे, दोघं नवरा बायको समोर उभे राहा. आता ती नवरा बायकोच आहेत का हे मी नाही तपास का, तिथे सर्टिफिकेट मागतच नाही. नवरा बायको ठीक आहे, नवरा बायको उभं राहायचं आणि एवढंच सांगायचं लग्नाला इतकी वर्ष झाली मूल नाही. ते बाईला MC येते की नाही ते मी सांगेन, येत असेल तर किती दिवसाने येते तेही सांगेन. एवढंच काय, तिच्यामध्ये काही दोष असेल तर काय दोष आहे, तिला फायब्रॉइडची गाठ आहे, ते ट्यूब बंद आहे, कुठल्या साईडची ट्यूब बंद आहे, इथपासून पुरुषामध्ये स्पर्म क्वांटिटी कमी आहे का, किंवा त्या जे शुक्राणू असतात त्यांचं फिरण्याचं स्पीड कमी आहे का तेही सांगेन. अनुभव घ्या. हे कळण्यासाठी डॉक्टरला तोपर्यंत 25-30 हजार रुपये गेलेले असतात आणि वेगळ्या टेस्ट करून डॉक्टर 1 महिना 15 दिवसानं सांगतो. इथे हातही लावला जात नाही, स्पर्शही नाही करणार. समोर माझ्यापासून 3-4 फुटावर उभं राहायचं नाही बघायचं. हे कसं काय कळतं मला, आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. त्याच्या नावात सामर्थ्य आहे, त्याच्या वास्तवात सामर्थ्य आहे, त्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे, त्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे, तो आत्मसाक्षात्कार पुरुष. तर तुम्हाला त्याची अनुभूती येईल, काळजी करण्याची गरज नाही. फक्त ज्याचा प्रश्न विचारतात तो पेशंट समोर असेल तरच ऍक्युरेट असतं, नाहीतर उपयोगाचं नाही. तर नवरा फोन मध्ये आणि बायको इथे, नाही कळलं, नवरा मोबाईल मध्ये. आणि फॅशन झाले, नवऱ्याला मोबाईल मध्ये ठेवायचं की बायकोला मोबाईल मध्ये आपण स्वतः आहे, ते ऍक्युरेट उत्तर मिळणार नाही. म्हणजे काय कळलं की इथे कोणतरी दोघांपैकी एक आलेला आहे आणि दुसरा इथे नाहीच आहे पार्टनर त्यातला, त्यामुळे त्यालाही चेक करायचं असतं. नशिबात मूल आहे का बघतो, आणि जर मूल नसेल, होत नाही तर काय प्रॉब्लेम आहे. मूल न होण्याची वेगळी कारण आहेत, त्याच्यापैकी कुठलं कारण आहे ते बघून सांगतो. मी औषध देत नाही, मी सल्लागार आहे. ज्याचा ते तिकडे डॉक्टरकडे जायचं, ट्रीटमेंट करून घ्यायची, मूल नाही झालं तर विचार. तेव्हा अशा प्रकारे तुमच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत. तुम्ही तुमच्या लिंब टाकतोय असं तुम्हाला कोणी सांगितले, करणी बिरणी केले, ती माझ्यावर सोडून द्या, मी बघतो काय करायचं. तुम्ही लिंबू टाकलं घरी घेऊन यायचं, सरबत करायचं, पिऊन टाकायचं, सांगून टाकायचं स्वामी ह्याला चांगली जरा बुद्धी द्या, दररोज 2-2 टाकू दे, सरबताची व्यवस्था होईल. तुमचा केस वाकडा आला तर मला विचार. त्या अंधश्रद्धांकडे जाऊ नका. अध्यात्मामध्ये जबरदस्त ताकद आहे, फक्त ती समजण्यासाठी. जसं कॉलेजचं जीवन समजण्यासाठी कॉलेजमध्ये जावं लागतं, त्याशिवाय कळत नाही ते. तसा हा प्रकार आहे की तुम्हाला हळूहळू आध्यात्मिक बनवणार मी, आणि अध्यात्माने विज्ञानाची सांगड घालून घेऊन जाणार. तर मला वाटतं मार्ग कळला, शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला.
भक्ती काय करायची त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे भक्ती केली, नक्की अडचण सुटणार. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत, इकडे काय मला लागतच नाही. तुम्ही पैसे ठेवले माझ्याजवळ तर मी फटकळा घरी कर. मी विचारतो मी भिकारी आहे, मला का पैसे देत असतो? तुला द्यायचं असेल तर तेवढ्या पैशाएवढी भक्ती दे ना, तू भक्ती कर ना. माझा जर अभ्यास केला तर मला कंटाळा आला, मी थकल्यासारखं वाटलो, तिकडे आहे ते सुरू झालं भजन. माझं भोजन काय तर भजन, मला भजन गा, गाणं गा, मी खुश होतो. अभंग म्हणा, मी खुश होतो. अशा प्रकारे मला जायचं, माझी भक्ती करा, मी खुश होतो. बाकी मला यातलं काहीच लागत नाही. तर निश्चिंत राहा. आणि आता समस्या आणि दर्शन चालू करूया. दर्शनवाल्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना प्रश्न आहे की स्वामी आमचा प्रश्न कसा सुटणार. काळजी करायची गरज नाही, मनात सांगून बघा, मनात सांगून बघा आणि अनुभव घेऊन बघा. परत मला वाटतं आम्ही इकडे कधी येतो, गुरुजी झोपले. हो गुरुजी, परत कधी येतो? 10-11 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबर, 8 आणि 9 नोव्हेंबरला येतोय. म्हणजे आणखीन 2 महिन्यानंतर परत इकडे येतोय. त्या मला येऊन विचारा माझी अडचण काय नाही होती. त्यामुळे त्यांना चिठ्ठ्या नाही आहेत, घाबरायचीच नाही. आता हे चिठ्ठीवाल्यांचा एकच प्रश्न विचारता येणार आहे त्यांना. याचा अर्थ त्यांच्या जीवनात काही प्रश्न नाही आहेत का? भरपूर आहे. त्यांनी भक्ती करायची, भक्ती करून आपले प्रश्न सोडवून घ्यायचे. तसं तुम्ही भक्ती करा आणि अनुभव घ्या. त्यांना आपलं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, घर माहिती नाही, आपला प्रश्न काय तो सांगितलेला नाही आहे. आणि मनातल्या मनात सांगून यांच्याकडून प्रश्न कसा काय सुटला, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी तत्व आहे हे समजून घ्यायचं आणि कशी भक्ती करायची ते तुम्ही ठरवायची आहे. याच्यामध्ये बरेच जण असे आहेत की इकडे बसलेले, प्रश्न सुटलेले काय नाही, फक्त दर्शन घेऊन जायचं. कालपासून आलं, दर्शन मिळालेलं नाही म्हणून आम्ही थांबलो, असे पण आहे. याच्यामध्ये बरेच जण बसलेले. हे जे बॉन्डिंग आहे ना, हे जे प्रेम आहे ना, इथेच देवाला जिंकता येतं, इथेच संतांना जिंकता येतं. तुम्ही कालपासून दर्शनासाठी तरसताय, याचंच नाव भक्ती आहे. याला दास्य भक्ती म्हणतात. ही दास्य भक्ती, श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन असे 9 प्रकार भक्तीचे प्रकार आहेत. त्यातली दास्य भक्ती आहे. त्यातल्या बऱ्याच जणांना काहीच विचारायचं नाही, फक्त दर्शन द्यायचं बस. तुमच्या कृपेने आम्हाला भरपूर मिळालं, काही नको, फक्त तुमचं दर्शन. ही दास्य भक्ती जी आहे हीच आपल्याला घेऊन जाते. मी दुसरं काय माझ्याकडे भांडवलच काय नाही. मी गजानन महाराजांच्या पायातली वाहन आहे. गजानन महाराजांचे उपास्य दैवत आहे आणि ज्यांचा काल आपण उत्सव साजरा केला ते माझे गुरु आहेत. मी दोघांवर प्रचंड प्रेम करतो, प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम करतो. त्यामुळे हे सगळं इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तेव्हा आपण थांबूया आता. दर्शन आणि समस्या मार्गदर्शन सुरू करूया. प्रसाद घ्यायचा, झाला की प्रसाद द्यायचा आणि मग घरी जायचं श्री गुरु. आणि आज उपासक दीक्षा ज्यांना घ्यायची आहे, 1-2 मिनिट. उपासक दीक्षा आहे आज, उद्या साधक दीक्षा आहे. ज्यांना असं वाटतंय की आपल्याला अध्यात्म शिकायचं आहे, प्रपंचातल्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्या सुटल्यात स्वामींच्या कृपेने, आता मला काय करायचं, अध्यात्म शिकायचं, अशाला उपासक दीक्षा घेण्याची इथे पद्धत आहे. म्हणजे तुम्ही शाळेत आलात तर मी तुम्हाला शिकवणार. प्रपंच आणि परमार्थ हे जीवनाचे 2 तीर आहेत. इकडे बसले तर प्रपंचातले प्रश्न विचारण्यासाठी, आणि तुमच्यापैकी कुणाला परमार्थिक तीराकडे जायचं असेल तर मी घेऊन जाणार, काळजी करण्याची गरज नाहीये. त्यामुळे जर वाटत असेल तर अधिकृत एक दीक्षा असते आमची, उपासक दीक्षा. ही उपासक दीक्षा आपण घ्यायची आणि उपासक दीक्षेतून आपल्याला जमतंय काय बघा. मग हळूहळू म्हणजे जसं नर्सरी असते, तिथे खेळायला मिळतं नर्सरीमध्ये, तसला हा वर्ग आहे. इथे बघा जमतंय काय, जमेल का, कारण इथे काही पत्ते असतात. दिवसातून 10 मिनिटं वेळ काढावा लागतो. कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, कुणाला लुबाडायचं नाही, कुणाला खेळायचं नाही, एवढी आमची पत्ते असतात. तर ही पत्ते पाळायला जमतील का, 1 वर्षभर बघा ही दीक्षा देऊ. जमली तर मग साधक दीक्षा देऊ आणि खऱ्या अध्यात्माला सुरुवात होईल. म्हणजे नर्सरी का, आई वडिलांना तिकडे पोरं त्रास देतात म्हणून नाही आहे, शाळेची गोडी लागते का बघा म्हणून असते नर्सरी. आणि मग ते शाळेत नर्सरीतून बालवाडी, सिनियर केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, तिथे शिकवायला सुरुवात करतात. मग पहिलीतून नंतर धाड तो पुढे जातो. तसा आपला प्रकार आहे उपासक दीक्षेचा. ज्यांना पाहिजे असेल त्यांना कुठे दिली, मंदिरामध्ये जायचंय, तिथे रजिस्ट्रेशन केलं जातं, जनगणना करून रजिस्ट्रेशन केलं जातं आणि उपासक दीक्षेला आम्ही येणार. ह्या स्वरूपश्रुती पण तिकडे असतील.
आणि तिथे उपासक दीक्षा जी आहे ती कशी दिली जाते ते ऐकायचं, काय करायचं आहे ते मी सांगत असतो, ते आपण ऐकायचं आणि मग आपण दीक्षा घेऊ शकता. त्याचं दर्शन, उपासक दीक्षा आणि समस्या मार्गदर्शन हे तिन्ही कार्यक्रम आता सुरू होतात. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. मैं माधव दिएवार, जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रवचन भूषण, आज यहाँ मोगांव झिलपी तालुका हिंगना जिला नागपुर में जगतगुरु श्री का शुभागमन हुआ है. यह कार्यक्रम 3 दिन का आयोजित किया था. कल जो है वो 16 तारीख को जगतगुरु नरेंद्राचार्य जी महाराज, इनके सद्गुरु काड़ सिद्धेश्वर महाराज, इनकी पुण्यतिथि का समारोह था. और यह पुण्यतिथि के समारोह में हजारों भक्तगण यहाँ पे उपस्थित होकर वह वारी उत्सव का स्वरूप था, वारी उत्सव में सम्मिलित हुए. इस अवसर पर 24 तास महाप्रसाद की सुविधा, सभी आने वाले लोगों के लिए रहने की सुविधा तथा पानी की सुविधा, यह सब सुविधा संस्थान की ओर से की गई थी. इस कार्यक्रम में महाराष्ट्र के विदर्भ से तथा मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना, कर्नाटका, यह सारे राज्यों से तथा गुजरात, यह राज्यों से भक्तगण यहाँ पे उपस्थित हुए थे कल वारी उत्सव देखने के लिए, वारी उत्सव में सम्मिलित होने के लिए. तत्पश्चात आज दिनांक 17 को तथा 18 को ये दोनों दिन स्वामी जी का समस्या मार्गदर्शन तथा दर्शन समारोह आयोजित किया हुआ है. इसमें हजारों के संख्या में आज लोग उपस्थित होकर दर्शन का लाभ ले रहे हैं तथा यह आने वाले हर 3 महीने में समस्या मार्गदर्शन तथा दर्शन समारोह का आयोजन पूर्व विदर्भ पीठ मोगांव झिलपी में किया जाता है. और यहाँ पे हजारों लोग आकर दर्शन पाकर स्वामी जी को अपनी समस्या बताकर समस्या का मार्गदर्शन तथा हल वहाँ से निकालते हैं. और बहुत सारे लोग समाधानी, सुखी यहाँ पे होते हैं और समाधानी होकर यहाँ से जाते हैं. आज इसी प्रकार आने वाले दिनों में सभी भक्तगण यहाँ पे इस अवसर का लाभ लें, अपनी प्रापंचिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक जो भी समस्या है इसके ऊपर एक सटीक मार्गदर्शन यहाँ से लें और अपना जीवन सुखी करें. यही सभी भक्तगणों से मैं निवेदन करूँगा तथा संस्थान की ओर से आने वाले भक्तगणों का पूरा ख्याल रखा जाता है कि उनको असुविधा कुछ ना हो. बारिश का मौसम है, इसलिए सभी लोगों के लिए हमने त्रिपाल का पंडाल तथा रहने की सुविधा, ये सब हमने वहाँ पे अरेंजमेंट की हुई है और सब लोग खुश और आनंदित होकर यहाँ से जाते हैं. आने वाले दिनों में भी नवंबर माह में फिर से यह कार्यक्रम आयोजित किया गया है. तो इसी माध्यम से मैं अपील करता हूँ कि आने वाले दिनों में भी आप सभी लोग यहाँ पे उपस्थित होकर स्वामी जी के दर्शन तथा आशीर्वाद का लाभ प्राप्त करें. श्री गुरुदेव. कैमरा पर्सन उदय जी के साथ श्रद्धा की रिपोर्ट MNS न्यूज टीवी के लिए. अब आप हमारे न्यूज चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं. मोबाइल पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें. इंस्टा, हाइक, ट्विटर से कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है. आप इस यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इस यूट्यूब लाइव भी देख सकते हैं. अब वक्त तो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. बने रहिए MNS न्यूज टीवी पर. नमस्कार.